हाय. मी परत एकदा लाईव्ह आलेले आहे. मगाशी बेबी युवानच्या अकाउंटवरून रिक्वेस्ट माझ्यापर्यंत पोहोचत नव्हती, तर आता मी परत एकदा रिक्वेस्ट घ्यायला सुरुवात करते. ओके, सो आपण जरा वेळ थांबूया. ओके, बेबी युवानच्या अकाउंटवरून आता आपण जॉईन झालेला. येस. हॅलो. नमस्कार ताई. नमस्कार ताई. हॅलो. नमस्कार. नमस्कार ताई. हा युवान आहे. ऍक्च्युली त्याला झोप आली आहे त्याला. हाय ग. बाहू हाय कर. हाय युवान. हाय. हाय युवान. हाय. तो किती गोड हा. नाव तुमचं. मगाशी आपल्याला ऍड करता आलं नाही अकाउंटला, पण मी प्रेक्षकांना तेच सांगत होते की बेबी युवानच्या कंडिशन बद्दल, बेबी युवानला कशी आपली मदत होऊ शकते, किंवा ते जे इंजेक्शन आहे जे आपल्याला अमेरिकेतून इम्पोर्ट करूनच मिळतं आणि त्या इंजेक्शनची किंमत 16 करोड रुपये आहे आपल्या INR मध्ये, म्हणजे इंडियन करन्सीमध्ये. आणि त्यासाठी हो, म्हणून तुम्ही क्राऊड फंडिंगचा वापर करताय, बरोबर ताई? सो बरोबर ताई. तर मला असं वाटतं की आपण नक्कीच होईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचावं. पण कधीतरी लोकांच्या मनात काही शंका असतात, किंवा लोकांना या कंडिशन बद्दल जाणून घेण्याची एक आतुरता असते. त्यांना माहिती नसतं की आपले पैसे एक्झॅक्टली कुठे जातात आणि आपण ते पाठवतोय ते सेफ आहे का नाही. तर या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला असं वाटतं कुठेही काही आपल्याकडून राहून नको जायला. आपण आपल्याकडून जेवढी इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवू शकतो तेवढी आपण पोहोचवूया. म्हणून मला असं वाटलं की हे लाईव्ह सेशन खूप गरजेचं आहे. आणि लोक जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात बघतात, लोक तुम्हाला प्रत्यक्षात युवानला जेव्हा पाहतील, तेव्हा लोकांना ते फील होईल कुठेतरी. कारण क्राऊड फंडिंगचा एक फायदा असा आहे की कुठलीही रक्कम छोटी नाहीये. कारण आपला देश एवढा मोठा आहे की प्रत्येकाने अगदी थोडी थोडी अमाऊंट पण जर डोनेट केली तरी वंडर्स क्रिएट होऊ शकतात. खरंच जादू होऊ शकते आणि आपल्याला खरंच ते खूप उपयोगी पडू शकतं क्राऊड फंडिंग. तर ताई, मला माहिती आहे तुमच्यासाठी हे खरंच खूप अवघड आहे. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात की तुम्ही हे सगळं हँडल करताय. मला फक्त तुम्ही प्रेक्षकांसाठी म्हणून, आपलं काल बोलणं झालंच आहे तर मला माहितीच आहे युवांच्या सिच्युएशन बद्दल. आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून तुम्ही एक आम्हाला सगळ्यांना एक आयडिया द्याल का की SMA टाईप 1 हे काय आहे? आपल्याला माहितीये की हा एक खूप दुर्मिळ आजार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक इंजेक्शन लागणार आहे जे अमेरिकेतून इम्पोर्ट होतं आणि त्याची रक्कम बरोबर. आहे 16 करोड रुपये. तर हो, ह्या सिच्युएशन बद्दल, म्हणजे आता जेवढं तुम्ही मला सांगितलं की बेबी युवानला अजून मान धरता आलेली नाहीये. आतापर्यंत मान नाही. धरली पाहिजे होती, पण ती धरता येत नाहीये कारण ही कंडिशन आहे. तर या कंडिशन बद्दल, ते इंजेक्शन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलंय, ह्या सगळ्याबद्दल जरा आम्हाला सांगाल का? हो. युवान हा 15 महिन्यांचा आहे. म्हणजे 6 फेब्रुवारीला त्याचा जन्म झालेला आहे. आणि जेव्हा तो जन्म झाला त्यावेळी एक नॉर्मल मुलासारखा होता. म्हणजे नॉर्मल बेबी कसं की थोडे थोडे दिवसांना ज्या ज्या ऍक्टिव्हिटी करायला लागतात त्या तो करत होता. म्हणजे तो बरोबर. एका अंगावरती होत होता, पालथ होण्याचा प्रयत्न करत होता, हात वरती करायचा, पाय वरती करायचा. म्हणजे जे असं लहान मुलं कसं खेळतात ना त्या हिशोबाने तो खेळत होता. पण 4 महिन्याचं झाल्यानंतर हळूहळू युवांची ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागल्या. जसजशा युवांची ऍक्टिव्हिटी कमी व्हायला लागल्या ना तसं आम्हाला थोडं म्हणजे त्यांना एक दिवस पाय हलवणं बंद केलं, हात वरती करणं बंद केलं, एका अंगावरती होणं बंद केलं. मग आम्ही डॉक्टरांना कन्सल्ट केलं, पिडियाट्रिशियनला आमच्या. तर आमचे पिडियाट्रिशियन म्हटले की थोडे दिवस थांबू आपण, कदाचित डिले माइलस्टोन किंवा रिव्हर्स माइलस्टोन असतील. पण असं काहीच झालं नाही. आम्ही थोडे 15 दिवस थांबलो, वेट केला. त्यावेळीही कोरोना होता, त्यावेळी कोरोनाची सिच्युएशन होती. 15 दिवस वेट केला आम्ही. मग 15 दिवसानंतर डॉक्टर म्हटले आता नाही, तुम्हाला आम्ही न्यूरोलॉजिस्ट सजेस्ट करतो, तुम्ही त्या न्यूरोकडे जावा. पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहेत पुण्यामध्ये. आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला ब्लड टेस्ट करायला सांगितल्या. स्टेप सांगितले त्यांनी, आपल्याला ह्या टेस्ट सगळ्या कराव्या लागतील. फर्स्ट ब्लड टेस्ट केली त्याची.
ब्लड टेस्ट केली, ब्लड टेस्ट रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. नंतर MRI करायला सांगितला. MRI करायला सांगितला त्यावेळी युवानला 10 तास आधी काही खायचं नव्हतं आणि MRI झाल्यानंतर 6 तास काही इव्हन पाणी सुद्धा प्यायचं नव्हतं. म्हणजे त्यावेळी तो फक्त दूधच पित होता, पण ते पण काहीच नव्हतं करायचं. मग नंतर MRI झाला, MRI पण नॉर्मल आला. नंतर मग आम्हाला नर्वस सिस्टम चेक करायचं असतं, जे आपल्या बॉडीमध्ये सिग्नल्स देतात. ब्रेन पासून बॉडीला जे सिग्नल्स मिळतात पूर्ण ते नर्वस सेल्स आम्हाला चेक करायला सांगितले. आम्ही MRI चे रिपोर्ट आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच डिसिजन केला की नर्वस सिस्टम आपले चेक करायचे. त्यावेळी एका वेळेला युवांच्या बॉडीमध्ये 6 ठिकाणी छोटे सुई लावलेले आणि इलेक्ट्रिकल शॉक्स दिलेले ते चेक करण्यासाठी. युवान इतका रडत होता, पण तो आमच्या समोर होता, पण आम्ही हेल्पलेस होतो. आम्ही म्हणजे इनफॅक्ट आम्ही त्याला शांत सुद्धा नव्हतो बसू शकत की काही नाही होणार त्याला म्हणून. पण नर्वस सिस्टमचे रिपोर्ट्स आम्हाला त्याच दिवशी समजले की युवांच्या नर्वस सेल्स मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्याच्या घशातून आवाज सुद्धा निघत नव्हता. म्हणजे तो रडायचा, पण आम्हाला कधी कधी समजायचं सुद्धा नाही की तो रडतोय म्हणून. आणि त्यानंतर मग आम्ही युवानला नंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की आपण जेनेटिक टेस्ट करून बघू, कदाचित युवानला SMA असण्याची खूप शक्यता आहे. पण आम्ही होप म्हणजे की आम्ही हेच प्रे करत होतो की एक तर SMA काय हे माहिती पण नव्हतं, म्हणजे काय करायचं त्याला ही तर दूरचीच गोष्ट आहे, कारण की असा काही मुलांना आजार असतो. पण आम्ही एकच प्रे करत होतो की नाही असं काही नसेल, युवानला कदाचित रिव्हर्स माइलस्टोन असेल, परत आपण टेस्ट करू, ब्लड टेस्ट वगैरे करू. आम्ही इव्हन हे पण विचार करत होतो आपण वेगवेगळ्या डॉक्टरांना कन्सल्ट करू. युवानचं ब्लड आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी चेन्नईला पाठवलं. त्याचे रिपोर्ट्स आम्हाला 15 दिवसानंतर आले. म्हणजे 1 नोव्हेंबर 2020 रोजी आम्हाला कळलं की युवानला SMA झालेला आहे. पण तरी पण आम्ही असंच होतो की नाही असं काही म्हणजे होऊ नये, कारण की त्यावेळी आम्हाला ज्यावेळी समजलं की युवान फक्त आमच्यासोबत 3 किंवा 4 महिनेच राहू शकेल, जास्तीत जास्त युवान 2 वर्षाचा असेपर्यंत. पण तरी पण आम्ही हेच डोक्यात ठरवून होतं की नाही असं काही नाही होणार. त्या सिच्युएशनला आम्ही सावरून घेतलं की नाही आपण अजून वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवू. आम्ही अशा डॉक्टरांना दाखवलं ज्यांची अपॉइंटमेंट आम्हाला 1.5-2 महिन्यानंतर मिळाली. इतके अपॉइंटमेंट्स त्यांचे फुल असतात. आम्ही अशा डॉक्टरांना सुद्धा दाखवलं. 20 पेक्षा जास्त डॉक्टरांचं आम्ही ओपिनियन घेतलं. नंतर मग कारण की एवढी मोठी गोष्ट ऍक्सेप्ट करणं कोणीच, आम्ही काय आमच्यासारखे असे अनेक पॅरेंट्स आहे की ते ऍक्सेप्ट नाही करू शकणार की आपल्या बाळाला असं काही होऊ शकतं म्हणून. SMA हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. त्यामध्ये बाळ मान पकडत नाही, बसत नाही, उठत नाही, चालत नाही. SMA हा टाईप 1 आहे, जसा टाईप 2 आहे, टाईप 3 आहे, टाईप 4 पण आहे. त्याच्यामध्ये बेबी म्हणजे SMA टाईप 1 मध्ये बाळ कोणती शारीरिक ऍक्टिव्हिटी नाही करत. पुढे जाऊन त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, प्लस त्याला खायला त्रास होऊ शकतो. जसं आता युवानला थोडा थोडा खायला त्रास सुरू झालेला आहे. तो आता जास्त खाऊ शकत नाही. आता पण तो लिक्विडच खातो. आता जस्ट मी डॉक्टरांना व्हिजिटच करून आलेले आहे. 10 मिनिटं झालं डॉक्टरांना व्हिजिटच करून आली. डॉक्टर म्हणाले जेवढं होईल तेवढं जास्त प्रमाणात तुम्ही त्याला लिक्विडच द्या, कारण की त्याला थिकनेस त्याच्या आता तर त्याला बाहेरचं म्हणजे दूध पण द्यायचं नाही. आता तूप पण बंद करायला सांगितलं आहे. तूप पण नाही द्यायचं, कारण की तूप हे खूप म्हणजे बाळांसाठी हेल्दी मानलं जातं. गाईचं तूप द्यायचं किंवा गाईचं दूध द्यायचं. पण युवानला असं काहीच नाही. खूप लिमिटेड आहे त्याचं जेवण. त्याचं वेट पण नाही वाढू द्यायचं, कारण की युवानला जे इंजेक्शन द्यायचं आहे, झोल्जेस्मा नावाचं जे इंजेक्शन आहे ते जीन रिप्लेसमेंट थेरपी आहे. युवांच्या बॉडीमध्ये जीन्स नाहीत, ते सलाईनच्या थ्रू त्याच्या बॉडीमध्ये जीन्स आपण सोडणार ते इंजेक्शन आहे. त्याची किंमत 16 कोटी आहे. फक्त इंजेक्शनची किंमत 16 कोटी आहे. त्याच्यावरती लागणारा टॅक्स वेगळा आहे. तो टॅक्स जवळजवळ 6.5 कोटी रुपये इतका मोठा टॅक्स आहे. जे 16 कोटी रक्कम आम्ही 95 दिवसापासून ही रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करतोय. 95 दिवस झाले आम्ही खूप प्रयत्न करतोय. आतापर्यंत आम्ही खूप राजकीय नेत्यांना भेटलो, पण कुणीही आम्हाला 1 रुपयाची मदत केली नाही. मदत म्हणजे आम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे सर आहेत, जे खासदार आहेत, त्यांनी हा विषय युवांबद्दल पार्लिमेंटमध्ये मांडला. पण नंतर त्याच्यावरती पण सरकारने, केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने कोणतीच ऍक्शन नाही घेतलेली आहे. जे पार्लिमेंट मधलं म्हणजे डायरेक्ट मोदी सरांशी बोलणं झालं, पण काहीच नाही झाला त्याच्यावरती उपयोग असंच म्हणता येईल.
रितेश देशमुख सरांनी आम्हाला बाईट दिली. दादा म्हणाले की आम्ही युवांना हेल्प करू. म्हणजे एवढ्या मोठ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं सुद्धा पण आम्हाला खूप म्हणजे जवळजवळ 94 दिवस लागले आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायला सुद्धा. खूप म्हणजे खूप लोकांची मदत की आज आतापर्यंत आहेत. खूप लोक आम्हाला हेल्प करतात. तुम्ही तर ताई स्वतःहून आम्हाला कॉन्टॅक्ट केला की आम्हाला युवांसाठी मदत करायची आहे. तुम्ही स्वतःहून, मी तुमचं मनपूर्वक आभार मानते त्याबद्दल की तुम्ही स्वतःहून म्हणाला युवांना मदत करतो म्हणून. कारण की आम्हाला ताईंना खूप लाखो लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. एक उदाहरणार्थ सांगायला गेलं की 3.5 लाख लोकांनी जरी 500 रुपये दिले तरी 16 करोड रुपये रक्कम अचीव होऊ शकते. माहिती आहे पॅन्डेमिक सिच्युएशन, बाहेरची सिच्युएशन खूप खराब आहे. खूप लोकांनी जवळचे गमवले, आपले गमवले. खूप लोक अशी आहेत की स्वतःची म्हणजे एक दोन व्यक्तींनी आम्हाला असे फोन केले की दादा कालच माझे वडील गेले तरी पण आम्ही युवांसाठी मदत करायला तयार आहे. म्हणजे आम्ही ह्या व्यक्तींचे आभार मानून त्यांचे उपकार आम्ही विसरू नाही शकणार आहे. खूप लोकांचे आम्ही ऋणी आहोत. ते युवांसाठी मदत करतात. कारण स्वतःचे आई वडील गमवल्यानंतर ते लोक आम्हाला फोन करून सांगतात कालच आम्ही आमच्या आई वडिलांना गमवले तरी पण आम्ही युवांसाठी मदत करू. म्हणजे ह्या कोरोनाच्या इतक्या परिस्थितीमध्ये लोक मदत करतात. तर हे 2000 लोक आहेत जवळजवळ हे लाईव्ह बघतात आहेत. मग ते का नाही करू शकत? तुम्ही ऍटलीस्ट हा व्हिडिओ जो आहे ताईंसोबतचा आणि आमचा युवांसोबतचा जो लाईव्ह होते तो तुम्ही शेअर करा. तुम्हाला कोणता पण डाऊट असेल तर तो तुम्ही विचारा. बेबी युवान फाईट्स SMA ही जी युवांची आयडी आहे इंस्टाग्रामची ज्याच्यावरून आपण लाईव्ह बघत आहे सध्या, या इंस्टाग्रामच्या आयडी वरती पूर्ण युवांचे रिपोर्ट्स दिलेले आहेत. युवांचा नंतर पूर्ण आपण म्हणजे जे पण डॉक्टरचं कोटेशन आहे ते दिलेलं आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पुणे इथे युवांची ट्रीटमेंट सुरू आहे. डॉक्टर संदीप पाटील पिडियाट्रिक्स न्यूरोलॉजिस्ट हे युवांना म्हणजे कन्सल्ट करतात. युवांना काय म्हणजे कशी ट्रीटमेंट करायची कशी नाही हे सगळं सांगतात. हे सगळं आहे सुरू. प्लस आमचे दुसरे पिडियाट्रिशियन आहेत ते पण आम्हाला हेल्प करतात आहेत की कसं फंडरेज केलं पाहिजे, युवांना कसं इझी ठेवलं पाहिजे, कोणत्या म्हणजे त्याला काय खायला द्यायचं, काय नाही द्यायचं, कसं द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. SMA मध्ये डॉक्टर जेव्हा सांगतात की तुमचं बाळ 2 वर्षापेक्षा जास्त नाही जगू शकत, हे काय फील असतं हे आम्ही पाहिलेलं आहे. माझी देवाकडे एकच विनंती आहे की म्हणजे एकच प्रार्थना करते, माझ्या बाळावरती जी वेळ आलेली आहे, जी आमच्यावरती आली ती कधीही कोणाच्या आई वडिलांना नको आणून देऊ. कधी कुठल्या बाळाला असा आजार नाही होऊ देऊ. कारण की बाळ कितीही मोठं झालं तरी आई वडिलांसाठी लहानच असतं. आणि माझं बाळ अजूनपर्यंत म्हणजे मान पण नाही पकडली. ताई मी जरी बोलले की मला समजू शकतं तरी मला समजू शकतं, पण मला ते फील मी कितीही करायचा प्रयत्न केला किंवा मला जितकं आता फील होतं त्याचा कितीतरी पटीने जास्त तुम्ही ऑलरेडी गो थ्रू करताय. म्हणून लोकांना सांगणं की आम्हाला समजू शकतं हे वेगळी गोष्ट असते आणि त्यातून जाणं ही एक वेगळी गोष्ट असते. पण मला जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एवढ्या लोकांनी 500 रुपये जरी दिले तरी ते इंजेक्शन आपल्यापर्यंत पोहोचू शकतं आणि आपण ती रक्कम गोळा करू शकतो. तर काही कुठल्या क्राऊड फंडिंगच्या प्लॅटफॉर्म्सवर आपण ऑलरेडी अर्ज टाकलाय आणि मी जेव्हा काल डोनेट केले पैसे तेव्हा मला तिकडे टॅक्सचा पण ऑप्शन आला की तिकडे आपण टॅक्सच्या अंडर ते दाखवू शकतो. तर बऱ्याच लोकांचं हे पण असतं की हे बरोबर इथे कुठे स्कॅम होत नाही किंवा ती वेबसाईट जी आहे ती सिक्युअर आहे ना. तर डेफिनेटली इम्पॅक्ट गुरु या वेबसाईटवर आपण आहोत आणि इम्पॅक्ट गुरु ही खूप मोठी वेबसाईट आहे. रितेश देशमुख सरांनी पण इम्पॅक्ट गुरु थ्रू व्हिडिओ दिलेला. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इम्पॅक्ट गुरु या वेबसाईटवरून जेव्हा आपण डोनेशन करतो तेव्हा दॅट इज व्हेरी सेफ. अजून कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत इन केस इम्पॅक्ट गुरुवरती लोक डोनेट करू शकले नाही तर अजून कमी डोनेट करू शकतात. इथे मी बाकी काही डिटेल्स पिन केलेले आहेत. इकडे मी कॉमेंट केलेली आहे जिकडे ती पिन कॉमेंट आहे. पण मी तुम्हाला मगाशी म्हणाले की तुमचा मोबाईल नंबर आता ह्या लाईव्ह सेशन मध्ये टाकू नका कारण आपलं हे जे कन्व्हर्सेशन आहे त्याच्यामध्ये डिस्टर्ब झालं असतं पण तुम्हाला फोन आले असते. तर हा तुमचा जो फोन नंबर आहे तो बेबीच्या अकाउंट वरती मिळेल का?
आहे. बेबी युवन फॅट्स SMA हा जो आहे ID, ह्याच्यावरती तुम्हाला गुगल पे, फोन पे, पेटीएमचे 2 नंबर दिसतील. 8237945466 हा माझा नंबर आहे, रुपाली डोईफोडे रामटेककर. आणि दुसरा जो नंबर आहे तो माझ्या हजबंडचा आहे, अमित रामटेककर. प्लस त्यावरती आपण तुम्ही जर लिंक मध्ये गेला तर तुम्हाला तिथे 2 लिंक दिसतील. एक इम्पॅक्ट गुरु म्हणून आहे, एक मिलाप आहे, तिसरं कीटो पण आहे. आपण ह्या 3 वेबसाईटवर ते क्राऊड फंडिंग करतो आहे. चौथा आपण इंटरनॅशनल जे आहे, जे पण कोणी असतील लोक जे US मध्ये, कॅनडामध्ये वगैरे बसले असतील, तर तिथं पण आपण गो फंड मी ह्यावरती युवांचं अकाउंट ओपन केलेलं आहे, तिथं पण फंड रेज करत आहोत. ते ऍक्च्युली कालच झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथं जास्त फंड रेज नाही झालेला, म्हणजे स्टार्टच नाही झालेला आहे अजून. कारण अजून आपण शेअर वगैरे करायला लागलो नाही, कारण 2 दिवसापासून आम्ही डॉक्टरकडेच गेलेलो आहे. म्हणजे काल पण आम्ही डॉक्टरकडेच होतो, आज पण डॉक्टरकडेच आहे. आणि थोडंसं युवांचं अजून टेस्ट वगैरे करायला सांगितलं डॉक्टरनी, त्यामुळे त्या टेस्ट मध्येच आहे सध्या, घाईमध्येच ह्या. प्लस उद्या पण आम्हाला परत डॉक्टरची अपॉइंटमेंटच आहे. आणि दुसरं सांगायला गेलं तर आतापर्यंत आपण 1,25,00,000 जवळपास पोहोचलो आहे. अजूनपर्यंत आपल्याला 15 करोड रुपयांची आवश्यकता आहे. खूप सारे लोक आहेत. प्लॅन आहे का की एवढ्या दिवसांमध्ये आपल्याला एवढी हो, युवांकडे आता फक्त 35 दिवसांचा कालावधी आहे. 35 दिवसांच्या कालावधीमध्ये युवांना लवकरात लवकर रक्कम जमा करून आपली जी US ची म्हणजे ती पण एक खूप मोठी प्रोसिजर आहे. जसे 16 करोड रुपये जमले, 16 करोड रुपये 35 दिवसांमध्ये आपल्याला जमवायचे आहेत. हे 16 करोड रुपये जमल्यानंतर आपल्याला ते जे सगळे पैसे आहेत त्याआधी युवांची ब्लड टेस्ट केली जाईल. ते ब्लड नेदरलँडला पाठवलं जाईल. म्हणजे ते ब्लड म्हणजे इथून लोक कुरिअरवाले आले पाहिजेत, ब्लड काढलं जाईल, मग ते नेदरलँडला पाठवलं जाईल. नेदरलँडचा रिपोर्ट ऑलमोस्ट 1 वीक मध्ये येईल, तो पण बाय ईमेल येणार डॉक्टरांना. तो रिपोर्ट आल्यानंतर मग हे इंजेक्शनचे जे पैसे आहेत ते ट्रान्सफर केले जातील. जे नोवार्टिस म्हणून कंपनी आहे US ची, त्या कंपनीमध्ये मग ते इंजेक्शन ते तिथून इकडे पाठवणार. ते 3 दिवस त्यांच्या कस्टम मध्ये राहतं, 3 दिवस इंडियन कस्टम मध्ये राहतं. प्लस ते मुंबईच्या एअरपोर्ट वरती येईल, तिथून आल्यानंतर ते 12 तासाच्या आतमध्ये इंजेक्शन द्यावं लागतं. म्हणजे हे जे इंजेक्शनची शेल लाईफ आहे ती फक्त 13 ते 14 दिवसांचीच आहे. 13 ते 14 दिवसांच्या वरती इंजेक्शन ते एक्सपायर होऊन जातं. 16 करोडचं इंजेक्शन आहे. आणि कसं की आम्ही आतापर्यंत राजकीय नेत्यांना वगैरे भेटलो, खूप साऱ्या लोकांना भेटलो, पण एक फक्त व्हिडिओ बाईट आम्हाला दिली, पण आर्थिक मदत आम्हाला मोठ्या दिग्गजांकडून म्हणजे राजकारण लोकांकडून अजून कुणाकडून नाही भेटलेली. मी स्पेसिफिक सांगते की राजकीय पक्षाकडून आम्हाला कुणाकडूनही अजूनपर्यंत 1 रुपयाची मदत नाही भेटलेली. CM फंड मधून आमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आलं, कारण की ते म्हणतात एवढी रक्कम आम्ही देऊ शकत नाही. आम्ही कुणालाही समोरच्या व्यक्तीला 16 करोड रुपये नाही मागत आहे, आम्ही जेवढं शक्य होईल त्यांच्याकडून तेवढं मागतोय. अर्थात राजकीय लोक लाखोमध्ये मदत करू शकतात, आपले सर्वसामान्य लोक लाखोमध्ये मदत करू शकत नाही. पण हा मेसेज तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. हे जे सामान्य लोक आहेत आपल्यासारखी लोकांपर्यंत, म्हणजे आता जेवढी 2000 लोक ऑनलाईन आहेत त्या 2000 लोकांनी शेअर जरी केलं तरी ते अजून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतं. आणि आपल्याला आता सध्या गरज आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण जितकं होऊ शकेल तितकी आपण आपल्या परीने मदत केली पाहिजे. समजा आर्थिक स्थितीमुळे आपल्याला मदत करणं शक्य नसेल तर तुम्ही जे शक्य आहे ते करू शकता. म्हणजे तुम्ही शेअर तर नक्कीच करू शकता, कारण एक शेअरचं बटन आपल्याला प्रेस करायला काही पैसे लागत नाही. तर आपण डेफिनेटली हा व्हिडिओ शेअर करू शकतो. आणि आपल्या ह्याचा मागचा हेतू नक्कीच चांगला आहे, म्हणून आपण एवढं करू शकतो की आपण व्हिडिओ शेअर करू शकतो. किंवा हे जे लाईव्ह सेशन आहे हे जे मी नंतर अपलोड पण करणार आहे, ज्यामुळे लोकांना कळेल की एक्झॅक्टली सिच्युएशन काय आहे. तर हे तुम्ही प्लीज, मी तुम्हाला प्लीज हात जोडून विनंती करते की समजा तुम्हाला डोनेट करणं शक्य नसेल तर निदान शेअर करा, कारण आपल्याला सध्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आणि ताई पण तेच सांगतायत की जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तुमच्या परीने करा, पण शेअर हे तर तुम्ही नक्कीच करा. हो, कारण की कसं की समजा तुम्ही व्हॉट्सअपला एक क्रिएटिव्ह युवांबद्दल जर 15 दिवस स्टेटस ठेवला तरी पण चालू शकतो.
आजकाल व्हॉट्सअपमध्ये 2,000 ते 2,500 रुपये सहज कॉन्टॅक्ट असतात प्रत्येकाचे. प्रत्येकाने जरी प्रत्येकाला ब्रॉडकास्ट करून जरी शेअर केलं, पर्सनल पाठवत बसलं, कोणी म्हणतं आम्हाला नाही शक्य, तुम्ही ब्रॉडकास्ट करून पाठवा, वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये पाठवा, स्टेटस ठेवा, लोकांना सांगा मी डोनेट केले, तू पण बाबा डोनेट कर. आम्ही म्हणत नाही की तुम्ही 1,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये एकेकाने डोनेट करा, नाही. तुम्हाला जमते 500 जमते, 600, 700, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, जेवढं तुमच्या परीने जमते तेवढं तुम्ही डोनेट करा. एकच रिक्वेस्ट आहे की असं की शेअर करा, लोकांना सांगा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा शेअर करण्यासाठी, पैसे डोनेट करण्यासाठी. ही माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. बरोबर. आपण हा व्हिडिओ शेअर करू शकतो जेवढं पॉसिबल. आणि असं नाही की एकाच दिवशी शेअर केलं झालं, तुम्ही वारंवार हा व्हिडिओ शेअर करू शकता. आज उद्या परवा वेगवेगळे पोस्टर शेअर करा. बेबी वनच्या अकाउंटवरती एवढे इमेजेस आहेत, त्याच्या खाली डिटेल्स आहेत, ते वेगवेगळे इमेजेस रोज शेअर करा. जोपर्यंत आपण शेअर करू शकतो तोपर्यंत प्लीज शेअर करा. समजा तुम्हाला आर्थिक मदत करता येत नसेल तर निदान शेअर करा, एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे. आणि काही माझा एक माझा प्रश्न होता की हे इंजेक्शन मिळाल्यानंतर नॉर्मल लाईफ, म्हणजे जसं आपल्यासारखा तो नॉर्मल लाईफ जगू शकतो जर इंजेक्शन मिळालं तर? हो ताई, बरोबर आहे. युवांचं नॉर्मल लाईफ जगण्यासाठी मला सगळ्यांचीच गरज आहे, तर तुम्ही सगळ्या लोकांनी येऊन मदत करा, थोडी माझी खूप कळकळीची विनंती आहे तुम्हा सगळ्यांना. नक्की नक्की ताई. एवढं गोड बाळ आहे तर सगळ्यांना एवढं तर शक्यच आहे की आपण मॅक्स टू मॅक्स लोकांपर्यंत हे पोहोचवू. आणि मला खरंच आता शब्दच सापडत नाहीये, काय बोलावं हेच कळत नाहीये. कारण तुम्ही खरंच खूप स्ट्रॉंग आहात ताई, आणि अशाच स्ट्रॉंग राहा तुम्ही. आणि विश्वास खरं सगळं चांगलं होईल. आपल्या सोसायटीमध्ये चांगली लोक आहेत जी नक्की शेअर करतील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवतील. तर आपण नक्कीच त्यांच्यावरही विश्वास ठेवूया. आणि बाकी देव तर आहेच आपल्या पाठीशी. सो आपण फक्त आता होप करू शकतो आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपण आपल्या परीने करू शकतो. ताई, असं तुम्हाला काही लोकांपर्यंत तुमचा मेसेज पोहोचवायचा आहे जो तुम्हाला आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवता आला नाहीये आणि आज तुम्हाला त्यांना सांगायचं? मी हे सांगते, बेबी युवान फाईट्स SMA वरती जा, तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील. सगळेजण इथे विचारतात गुगल पे, फोन पेचे नंबर सेंड करा, तरी पण मी तुम्हाला परत सांगते सगळ्यांना, बेबी युवान फाईट्स SMA ह्या इंस्टाग्रामच्या ID वरून जिथे मी लाईव्ह आहे त्याच लाईव्ह मधून तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला गुगल पे, फोन पेचे नंबर्स भेटतील, प्लस तुम्हाला इम्पॅक्ट गुरु आणि मिलापची लिंक पण भेटेल, तिथे पण तुम्ही जाऊन डोनेट करू शकता. सगळ्या लोकांनी प्लीज रिक्वेस्ट आहे माझी, कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, शेअर करा, लोकांना सांगा डोनेशन करण्यासाठी. ही जेन्युइन केस आहे, ह्यामध्ये कोणताही स्कॅम नाहीये, सगळं जे आहे हे युवांसाठीच आहे. यामध्ये युवांचे बेबी वन फाईट SMA हँडलवरती तुम्हाला युवांचे पूर्ण रिपोर्ट्स आहे, डॉक्टरचं लेटर आहे. हवं असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये फोन करून किंवा व्हिजिट करून विचारू शकता, किंवा तिथे आमचे नंबर्स पण तुम्हाला तिथे दिलेले आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन आमचे नंबर्स पण घेऊ शकता. कारण की बरेच लोकांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा इन्क्वायरी केलेली आहे, तर तुम्ही ते पण करू शकता. आम्ही सगळ्या सॉरी ताई, हॉस्पिटल कुठे आहे? पुणे, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर अँड पुणे. पुण्यात. तर तुम्हाला काही प्रश्न असतील आणि तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही हॉस्पिटलला डेफिनेटली व्हिजिट करू शकता. पण मला असं वाटतं की या कोरोनाच्या काळात व्हिजिट करू नका. मेबी यू कॅन कॉल करून विचारा किंवा खाली दिलेल्या नंबर्स वरती कॉल करा. आणि मला इथे बरेच कमेंट्स येतात की आम्ही नक्कीच मदत करू, कुठे करायची आहे मदत. तर मी इथे एक कमेंट पिन केली आहे, त्या कमेंटमध्ये सगळे डिटेल्स आहेत. आणि अजून UPI जे मोबाईल नंबर्स असतात ते तुम्हाला बेबी युवानच्या च्या इंस्टाग्रामच्या पेजवर बेबी युवान 5 SMA या इंस्टाग्राम हँडलवर तुम्हाला मिळतीलच. बाकी ती कमेंट पिन केलेली आहे ज्यात बँक डिटेल्स आहेत आणि बाकी सगळे डिटेल्स आहेत. सो तुम्ही डिरेक्टली फंडिंग करू शकता किंवा क्राऊड फंडिंगचा वेबसाईट, इम्पॅक्ट गुरु,
मिलाप या वेबसाईट वरून पण डोनेट करू शकता. सो गाईज प्लीज आता तुमच्याकडूनच आशा आहे, समजा तुम्हाला डोनेट करता येत नसेल तर प्लीज 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 शेअर करा. एक फक्त आपल्याला शेअरचं बटन हवंय, जसं तुम्हाला काही करायचं नसतं. आज उद्या परवा रोज शेअर करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा. मी माझ्या परीने पण होईल तेवढं शेअर करीन. माझ्या परीने मी ऑलरेडी डोनेशन केलेलं आहे, पण अजून मला जितक्या लोकांपर्यंत पोहोचताय तेवढ्या लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करीन आणि मी कायम शेअर करत राहीन. सो मी माझ्या परीने होईल तितका प्रयत्न करीन. मी तुम्हाला पण हीच एक विनंती करते की होईल तितकं शेअर करा आणि तुम्हाला पॉसिबल आहे तितकी मदत करा. थँक्यू सो मच. प्लीज. थँक्यू. ताई तुम्हाला बाकी जर काही ऍडिशनल डिटेल्स मला पाठवायचे असतील तर तुम्ही नक्की मला पाठवा. मी माझ्या स्टोरीमध्ये त्या टाकत जाईल. हो ताई, चालेल नक्की. युवान, थँक्यू ताई. टाटा युवान. टाटा कर. टाटा. बाय. अरे ग किती गोड. बाय बाय. टाटा. बाय. काळजी करू नका युवान, अगदी बरा होईल. आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी. हो ताई, चालेल. काळजी घ्या. थँक्यू. हो तुम्ही पण काळजी घ्या. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सगळ्यांनी काळजी घ्या. कोरोनाचा काळ आहे. आता लॉकडाऊन थोडं इज होईल 31 तारखेनंतर, पण दॅट डज नॉट मीन की आपण केअरलेस सारखे वागू. तर प्लीज आपण जसे आता नियम पाळले तसे नियम पाळूया. आणि महाराष्ट्रात तर परिस्थिती इतकी वाईट आहे. महाराष्ट्रात बरीच सिच्युएशन आपण हँडल करू शकतो, म्हणजे गव्हर्नमेंटनी हँडल केली. पण तसंच राहू द्या. सगळ्यांनी काळजी घ्या, जास्त मोठे करू नका. या व्हिडिओसाठी जे काही लागणार आहे ते प्रोव्हाइड करत जाईनच. होईल ती मदत करा, होईल ती शेअर करा आणि एकमेकांना मदत करा. थँक्यू सो मच. धन्यवाद ताई. ताई, मी आता हे लाईव्ह सेशन एंड करते. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि थँक्यू सो मच आम्हाला जॉईन झाल्याबद्दल. थँक्यू. बाय. 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 बाय बाय. रडायच नाही युवान. चल काय काय करून बघ. बाय. बाय. सो हा होता युवान आणि त्याची आई. मी तुम्हाला परत एकदा विनंती करते की शेअर तर आपण नक्कीच करू शकतो. शेअर करायला काय आपल्याला पैसे लागत नाही. शेअर तर आपण नक्कीच करू शकतो. सो होईल तितकं शेअर करा. जेवढं पॉसिबल आहे तेवढं डोनेट करा. ही एक जेन्युइन केस आहे. ती कुठलाही स्कॅम नाहीये, काही नाहीये. आणि प्लस ज्या वेबसाईट्सला ते ऑलरेडी कोलॅबोरेटेड आहेत त्या वेबसाईट सगळ्या सिक्युअर आहेत. मी इम्पॅक्ट गुरु थ्रू माझं डोनेशन सेंड केलं. सो तुम्ही इम्पॅक्ट गुरु थ्रू करू शकता किंवा बाकीचे डिटेल्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत तिथे तुम्ही सेंड करू शकता. पण लेट्स ट्राय. आपण युवांसाठी एवढं करूच शकतो. प्लीज मी परत परत बोलते, मला माहिती आहे, पण होईल तितकं शेअर करा प्लीज. एवढंच मी फक्त तुम्हाला परत परत सांगते, कारण इतकंच मी सध्या करू शकते. सो प्लीज होईल तितकं शेअर करा. अँड टेक केअर. थँक्यू. मी थोडे प्रश्न घेतोय. बरं, मला हे बरेच प्रश्न तसेच येत आहेत की ओके. सो प्रवीण पाटील म्हणतात की मी UPI थ्रू डोनेट केलं. सो थँक्यू सो मच प्रवीण. बरीच लोक हे सेशन चालू असताना डोनेट करत होती आणि इथे आणि मी काल जेव्हा स्टोरीज मध्ये हे टाकलं तेव्हा मला बऱ्याच लोकांनी पावत्या पाठवल्या. त्यांनी डोनेशन केल्यानंतर त्यांचे स्क्रीनशॉट पाठवले आणि ते पाहून खरंच खूप आनंद झाला की थोडं का होईना आपण थोड्या कामी येतोय. लोकांपर्यंत पोहोचण्याच्या निमित्ताने माझ्याकडनं थोडीशी मदत, जेवढी केवढी मदत होत असेल तेवढी होतीये. सो आणि त्यात तुमचं मन एवढं मोठं आहे की तुम्ही डोनेट करताय आणि युवांना मदत करताय. सो खरंच काल हे सगळं पाहून खरंच खूप छान वाटलं मनाला माझ्या.
सो थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा, असंच हेल्प करत राहा युवांना. आणि तो मला इथे बरेच पॉझिटिव्ह कमेंट्स दिसत आहेत की आम्ही नक्की मदत करू. मी मी पण पैसे पाठवले. अनिरुद्ध म्हणतात. तो येस, मला इथे खूपच सकारात्मकता दिसतीये. थँक्यू सो मच जॉईन करण्यासाठी हे लाईव्ह सेशन. आणि परत एकदा सांगते, तुम्हाला माहितीच आहे काय, शेअर इट. होईल तेवढं शेअर करा लोकांपर्यंत, होईल तितकं शेअर करा. थँक्यू सो मच. काळजी घ्या, कोरोना गेलेला नाहीये, घराबाहेर पडू नका. अगदी इसेन्शियल असेल तर डेफिनेटली तुम्हाला पडावंच लागेल, पण प्लीज काळजी घ्या. मास्क घाला, कॉटन मास्क वापरू नका, डबल मास्किंग करा. कॉटन मास्क वापरत असाल तर सर्जिकल आणि मग कॉटन मास्क. आणि स्प्रेड द वर्ड प्लीज. थँक्यू. बाय बाय.